जत खालापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांसाठी तातडीच्या उपाययोजना करा. आढावा बैठकीत खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश. खासदार श्रीरंग बारणे यांनी खालापूर येथे बैठक घेत कर्जत आणि खालापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीची परिस्थिती, रस्त्यांचे झालेले नुकसान, दरडी कोसळलेल्या ठिकाणांचा आढावा, बाधित भागातील पुनर्बांधणी आणि दुरुस्तीची कामे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करावेत. दरडी हटवून वाहतूक सुरळीत करावी. खराब झालेले रस्ते, पूल तसेच इतर सार्वजनिक सुविधांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करून जनजीवन पूर्ववत करावे. बाधित भागातील पुनर्बांधणीची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्तीग्रस्त नागरिकांना त्वरित दिलासा मिळेल यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असेही यावेळी निर्देश देण्यात आले. अतिवृष्टीमुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढली, त्याच्या संदर्भात मी स्वतः आमदार महेंद्र शेठ कोरवे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्या विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. शेतीचं झालेलं नुकसान, त्याचबरोबर काही ठिकाणी बंधारा वाहून गेला, त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आणि रस्ते मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहेत. काही नाले, काही साकव वाहून गेल्याच्या तक्रारी होत्या आणि या संदर्भामध्ये आढावा घेऊन काही सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागाच्या, पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला, काही ठिकाणी स्मशानभूमी नदीलगत असल्यामुळं त्याही वाहून गेल्याच्या अनेक तक्रारी होत्या आणि सविस्तर आढावा घेतल्यानंतर 3-4 दिवस मोठ्या प्रमाणावरती तर कर्जत, खालापूर वरती, मावळ या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आणि या नुकसानीमध्ये मोठी नुकसान ही शेतकऱ्यांची झालेली आहे. तर आता भाताची रोपं लावली होती, काही ठिकाणी ती वाहून गेली, काही ठिकाणी कुजली. त्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये त्याचा पूर्णपणे अहवाल करून नुकसान भरपाईचा शासनाकडे पाठवून त्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी, या दृष्टिकोनातून ही बैठक खरं तर महत्त्वपूर्ण होते. या बैठकीस आमदार महेंद्र थोरवे, उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ, खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, कर्जत तहसीलदार धनंजय जाधव, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, खोपोलीचे मुख्याधिकारी पंकज पाटील, खालापूरच्या मुख्याधिकारी कोमल कराळे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, रसायनीचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, गटविकास अधिकारी संदीप कराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय उपअभियंता संदेश पाटील, कार्यकारी अभियंता संतोष उनवणे, तालुका आरोग्य अधिकारी कल्याणी इंगोळे, ग्रामीण रुग्णालय चौकच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता काळेल, पाताळगंगा अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी आशिष मोरे, खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.